महाड तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ उझरडे यांच्यासह अन्य दोघांवर जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रोहन किसन ढेंडवाल वय 38 राहणार काकरतळे महाड जिल्हा रायगड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 1 जानेवारी 2026 रोजीच्या रात्रीच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे काही मित्र महाड बेकरी परिसरात गप्पा मारत उभे असताना सोमनाथ उझरडे तिथं आले. त्याने फिर्यादीकडे उद्देशून बघितलंस ना कशी जिरवली, तुझ्या विकास गोगावलीची होतो का जामीन आता बघ, असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावर फिर्यादीने शब्द जपून वापरण्याची विनंती केली असता फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याच्या कारणावरून ओझरडेंसह अन्य दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात सोमनाथ दिगंबर उझरडे राहणार शिरगाव महाड, अक्षय भोसले राहणार नवेनगर महाड व प्रतीक जगताप राहणार तामाणे महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189(2), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.